बर्थडे आहे त्यामुळे भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत। ठरवलेल्या गोष्टी कधी पूर्ण होत नाही, आपल्याला माहिती असतं ना ज्या म्हणजे आपण काय करतोय ते। हाय फ्रेंड्स, तर इथे बघा आता हे दळणाचे डबे ठेवलेले आहेत आणि आज सोमवार असल्यामुळे चक्की जरा बंद आहे त्यामुळे इथेच डबे ठेवलेले आहेत, उद्या द्यायला येईल। आणि उद्या माझा बर्थडे आहे तर उद्या मला शूटला जायचं आहे आणि मला बरं नाही, बरं ॲक्च्युली खरंच बरं नाही आहे, पण तरी सुद्धा मी म्हणजे कसं मग ते प्रॉब्लेम होतो त्यामुळे जाणं गरजेचं आहे। तर इथे हे तुम्हाला दाखवायचंय। चला, मला आज भरपूर कामं झालेली आहेत, भरपूर असे काम केले मी। इकडे सगळे हे बघा गौतम बुद्धाची मूर्ती पण एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मस्तपैकी तेल लावून ठेवलंय छान। आणि त्यानंतर इथे एवढी सारी भांडी घासली, इकडे सगळं स्वच्छ करून घेतलं। तर बघा दाखवते तुम्हाला, इथे सगळं स्वच्छ करून घेतलं, सगळं मोकळं करून घेतलं, म्हणजे ही जागाच पूर्ण मोकळी करून घेतली। आणि व्यवस्थित इकडे तिकडे सगळीकडे जे जे सामान इकडे तिकडे होतं, कारण माझा बीपी लो होता त्यामुळे म्हणजे मुली करत होत्या पण एवढं काय त्या करणार आहेत, हो ना, म्हणजे जेवढं झेपेल तेवढंच त्या करत होत्या। तर आता जरा थोडीशी माझी मुलगी मीठ साखर पाणी मला करून देत होती। खरं ती दिवसभर मला मीठ साखर पाणी करून देत होती, दिवसभर म्हणजे मला वाटते दिवसभरातून 3-4 वेळा मीठ साखर पाणी करून देत होती, जास्तच, हो ना। आणि त्या मीठ साखर पाण्यामुळेच मला फरक पडला ग माझी सोनूली, खरंच मला त्यात मीठ साखर पाणी आणि हिच्या हातच मला पाहिजे होतं, कारण मला ना खरं सांगते मला मीठ साखर पाणी मला तोंडात पण घेऊ वाटत नाही, पण माझी मुलगी करून देत होती तर मला तिच्याच हातचं प्यायचं होतं, म्हणून मी तिला सांगायची की पायल मला तूच करून दे, मला तुझ्याच हातचं पाहिजे आहे। मग ती मला करून द्यायची मीठ साखर पाणी आणि आता जस्ट थोड्या वेळापूर्वी मला मीठ साखर पाणी करून दिलं, मी पिलं पण आणि खरंच मीठ साखर पाण्याने मला जरा थोडंसं बरं वाटायला लागलं। आणि नेमकं आता शूट आलंय, उद्या माझा बर्थडे आणि नेमकं शूट उद्या, तर मला वाटत नव्हतं की म्हणजे वाटलं नव्हतं येईल म्हणून असं शूट वगैरे आज, पण आलं, जाऊ द्या। तर आता जाणंही गरजेचं आहे आणि सर्व बाथरूम वगैरे व्यवस्थित सगळं साफ करून घेतलं। हे बघा इकडे सामान जिथल्या तिथे लावलं, कारण काल मुली मिस्टर सगळे डीमार्टला गेले होते, मी नव्हती गेली बीपी लो असल्यामुळे, म्हणून मग ते तिघेच गेले आणि सगळं सामान मग इकडे तिकडे होतं, तसंच पसारा ठेवलेला होता, तर म्हणून म्हटलं। आणि तुम्हाला माहितीच आहे मला पसारा अजिबात आवडत नाही, मला जरा बरं वाटलं की लगेच मग मी सुरुवात करते। तर इथे सगळं हे साफ करून घेतले, बघा हे सगळं स्वच्छ करून घेतलं। त्यानंतर हे टब घमेला बादल्या वगैरे सगळं घुस केलं, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे सामान पण सर्व जिथल्या तिथे लावून ठेवून दिलं। त्यानंतर भांडी तर मुलीने घासले। तर इथे बघा हे पीठ मळवलेलं आहे आणि इथे हा मसाला तयार करून ठेवलेला आहे, हे लच्छा पराठा करायचा आहे मला। आणि इथे हा भात घातलाय, भात, आणि इथे कढी आहे बनवलेली, आता हा गरम आहे, भात भाजतोय मला आणि आता लच्छा पराठ्याची तयारी चालू आहे। हे बघा, आणि इकडे मला तुम्हाला हे दाखवायचं होतं, बघा हे लिहिलेलं आहे, हे बघा, हे बघा मिस्टर मस्कलचं आहे, हे तुम्हाला दिसतंय की नाही व्यवस्थित, तर हा हे बघा मिस्टर मस्कलचं आहे, तर ड्रेन क्लीनर आहे। तर इथे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे पूर्ण हे बेसिंग मध्ये टाकलंय, तुम्हाला टॉर्च लावून दाखवते, बघा एवढं क्लीन झालं ना, सगळं क्लीन झालं, म्हणजे नाही का आपले जेव्हा पाईप मध्ये बघा खूप चोकअप होऊन जातो आणि खूप काय काय म्हणजे त्याच्यात अडकलेले असतात केस वगैरे, असं खूप घाण अशी अडकलेली असते, तर दिसते की नाही व्यवस्थित माहिती नाही, पण संपूर्णपणे एकदम असं क्लिअर होतं। फक्त हे काय करायचं, हे पावडर असते, ही पावडर फक्त अशी टाकायची आणि अगदी 2 ते 3-4 थेंब असं पाणी टाकून ठेवायचं आणि अर्धा तास तरी ठेवायचं। घाण वास येतो, खूप घाण वास येतो, पण पूर्ण क्लिअर होतं, म्हणजे तुम्हाला म्हणजे असं घासत बसायची किंवा पूर्ण हा पाईप काढायची वगैरे काही गरज लागत नाही, तर एकदम क्लिअर होतं। तर तुम्हाला व्यवस्थित दिसतंय की नाही माहिती नाही, पण आम्हाला एकदम व्यवस्थित दिसतं, पूर्ण आतमध्ये पर्यंत एकदम क्लिअर झालेलं आहे, एकदम क्लिअर झालंय। मी थोडा दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तुम्हाला। तर आता चला मी पराठे करून घेते, मिस्टरांची पण यायची वेळ झाली, तर पराठे करते पटापट।
आता इथे मी पराठे करायला घेतलेले आहेत आणि ऑलरेडी पीठ मळून ठेवलेलं होतं. अगदी सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मी चपाती लाटते त्याप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आणि वरती मग तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडे तेल पसरवून घेते आहे ब्रशच्या साहाय्याने, तुम्ही हाताने लावू शकता. आणि त्यानंतर मग इथे मी बाउलमध्ये जे मिश्रण ठेवलेलं आहे ते जे मिश्रण मी स्प्रिंकल केलं आहे आता ते मिश्रण मी सांगते काय काय घेतलं आहे ते. तर इथे आहे गरम मसाला, चाट मसाला, तीळ आणि जिरे पावडर आहे, धने पावडर आहे, काळी मिरी पावडर आहे आणि परत त्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा आहे. तर हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेतलं आणि त्यावर मग मी चपाती लाटते. त्यानंतर तेल लावून घेते आणि मग तेच मिश्रण मी सगळं स्प्रिंकल करत आहे. तर एक एक असं स्प्रिंकल करण्यापेक्षा हे एकदाच आपण एकत्र करून ठेवलं बाउलमध्ये तर इझी पडतं, म्हणून मी अशा पद्धतीने करून घेते आहे. आणि मग नंतर तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने झिगझॅग करते आहे, म्हणजे आपलं मिश्रण टाकल्याच्या नंतर. तर तसं झिगझॅग करून घ्यायचं आणि परत मग गोल राऊंड करायचा आणि मग नंतर मग परत चपाती लाटून घ्यायची, म्हणजे एक लच्छा पराठाच होतो. आणि कसं नेहमी चपाती भाकरी हे खाऊन कंटाळा येतो आणि मुलांनाही कंटाळा येतो, म्हणून म्हटलं चला तोंडाला पण चव येईल, कारण माझी तब्येत बरी नाही बरेच दिवसापासून. तर म्हटलं चला मग वेगळं काहीतरी तोंडाला चव येईल आणि वेगळं काहीतरी करूया, म्हणून मग मी अशा पद्धतीने करते आहे. छान होतात, तुम्ही पण करून बघा. म्हणजे मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकता, एकदम इझी पडतं. असं मिश्रण एखाद्या डब्यात भरून ठेवून द्यायचं आणि चपातीचं पीठ मळतो तसंच मळून ठेवायचं सकाळी आणि पटकन आपले 2 पराठे करून टिफिनला दिलेत तरी चालेल. तर मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते आहे. तर इथे बघू शकता सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आणि खरं म्हणजे मला बरं नव्हतं, यासाठी बरं नव्हतं की म्हणजे मी खोपोलीला गेली होती शूटला, तर त्यामुळेच माझी खूप तब्येत बिघडली, खूप त्रास झाला, म्हणजे प्रवासामुळे त्रास झाला ॲक्च्युली. तर तो जो व्लॉग आहे तोही व्लॉग मी केलेला आहे, पण तो व्लॉग मी नंतर अपलोड करेन, कारण आता म्हणजे खूप म्हणजे मला वेळ मिळत नाही. पहिली गोष्ट मला खूप त्रास होतो आहे, तर एडिट करायला पण वेळ मिळत नाही, त्यामुळे मग मी जरा म्हणजे तसाच ठेवला आहे तो. तर म्हटलं आधी पहिले हा बड्डेचा जो आहे तो व्हिडिओ अपलोड करूया. तर खरं म्हणजे आज माझा म्हणजे उद्या बड्डे आहे, पण आज रात्री मला 12 वाजता वगैरे घरचे लोक सगळे विश करतील, सगळ्यांचे फोन वगैरे येतील. आणि मेन म्हणजे आज कसं मला व्हॉट्सअपलाच आता मेसेज आला की उद्या तुमचं शूट आहे. नेमकं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शूट लागलं. खरं म्हणजे मला जायचं नव्हतं, पण काय करणार, जाणं पण भागच आहे. मग मिस्टरांना पण सांगितलं, तर मिस्टर पण बोलायला लागले की बड्डेच्या दिवशी असं कसं. मग म्हटलं जाऊ द्या, समजून सांगितलं आणि मग ठीक आहे बोलले चालेल. तर मी मग विचार केला की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं. आणि म्हणून मग मी मग म्हटलं चला उद्या मला वेळ भेटणार नाही काही करायला वगैरे, गोडधोड म्हणा किंवा जे पण काय असेल ते घरी मला जेवण वगैरे व्यवस्थित करायला मिळणार नाही, म्हणून मग मी म्हटलं चला मग आज तरी काहीतरी करूया. म्हणूनच जरा मला थोडंसं त्यामुळेच बरं वाटलं. आणि म्हणून मग मी थोडंसं मला कसं म्हणजे बरं वाटलं की मी लगेच का आपलं करायला घेते, मी गप्प बसत नाही आणि मला पसारा अजिबात आवडत नाही, म्हणून त्यामुळे आपलं लगेच काही ना काहीतरी आपलं करायला घेते. आणि आता कसं उद्या शूट असेल, म्हणून त्यामुळे मला उद्या पण काही एवढं काही करायला मिळणार नाही किंवा किती वाजता सुटेन काय सुटेन काही माहिती नाही, म्हणून म्हटलं चला आजच काहीतरी करूया. तेवढंच मिस्टरांना मुलींनाही बरं वाटावं की म्हणजे नाही बाबा हिने काहीतरी केलं. आणि मग बड्डेच्या दिवशी असंच म्हणजे असं नको व्हायला की म्हणजे असंच म्हणजे साधा नको व्हायला, म्हणून काहीतरी आपलं गोडधोड करूया. आणि मिस्टरांना मग सांगितलं की आमरस तेवढं घेऊन या, रेडीमेडच सांगितलं, कारण आता एवढे नीट काही आंबे मिळत नाही. आणि इथे मुलगी बघा मला टिश्यू पण आणून देत होती, घाम पुसत होते सारखे. आणि खरं म्हणजे आता एवढे पावसाचे दिवस आहेत, पण इकडे कसं आमचं मुंबईचं वातावरणच एवढं दमट आहे, तर पावसाळा लागला असंही म्हणता येणार नाही. तर खूप गरम होतं. आणि आता इकडे बघा माझे आता पराठे पण झालेत आणि इकडे तेल तापायला ठेवलं आहे मी आणि इकडे पराठे झालेत. आणि ओटा पण व्यवस्थित क्लीन करून घेतला, मला अजिबात पसारा आवडत नाही. तर आता इकडे तेल पण तापलं आहे आणि मी स्टूलवर बसले यासाठी की मला खरंच खूप थकवा आला आणि त्यामुळेच मग मी जरा म्हणजे कसं तरीच वाटायला लागलं, त्यामुळे मग मी स्टूलवर बसून आपलं करत बसले. आणि आता इथे मी कुरड्या तळून घेते आहे. म्हणजे कसं आता लो फील होत होतं, तर थोडंसं जरा बरं वाटायचं आणि परत थोडंसं म्हणजे हे व्हायचं, थोडंसं जरा काम केलं की मग अजून दम लागल्यासारखं व्हायचं, म्हणून मग ते उभं पण राहत नव्हतं. आता BP लो असल्यामुळे ते उभं पण राहत नव्हतं, म्हणून त्यामुळे मग मी स्टूलवर बसून आपली करत होते.
मिस्टर पण आता आमरस घेऊन आलेले आहेत आणि आता इथे ऑलमोस्ट माझ्या कुरड्या पण तळून झालेल्याच आहेत. तर आता आम्ही जेवायलाही बसू. आणि मेन म्हणजे उद्याचं मला जास्त टेन्शन आहे. हे तर आताच जेवण झालं, पण उद्याचं जास्त टेन्शन आहे, कारण उद्या मला आता सगळं म्हणजे बॅग पॅक करायची, म्हणजे आताच करायची आहे सगळी बॅग पॅक. आणि परत त्यानंतर इथे उद्या माझ्या मुलीचं टिफिन म्हणा, नाश्त्याला काय द्यायचं काय नाही, आणि परत अजून मिस्टरांचा टिफिन, ह्या सगळ्या गोष्टीची मला तयारी करायची आहे. तर चला मग आता मी जेवायला घेते आहे. तर इथे बघू शकता आता मी जेवायला घेतलं आहे आणि मुलगी पराठे खायला लागली आधीच. आणि तिकडे मोठी मुलगी छोट्या मुलीचे आपले पुस्तकांचे कवर लावून घेत होती. तर म्हटलं ठीक आहे चालेल, लावून घे. आणि इकडे मी जेवण करत होते. मुली पण म्हणजे थोडीफार मला मदत करत होत्या, नाही असं नाही. आणि इथे आता बघा पहिले रस लागतो आणि कुरड्या लागतात, म्हणून मग मी त्यांना सगळ्यांना रस आणि कुरड्या देत होते. आणि खरंच गव्हाच्या कुरड्या ज्या आहेत त्या रसाबरोबर खूप छान लागतात आणि आवडतात, मुली आवर्जून खातात, मिस्टरांना पण खूप आवडतं. म्हणून मग मी आधी ते दिलं त्यांना आणि मग नंतर पराठे घेतले. तर पराठे नुसते असे खाल्ले तरी चालेल, पण मुली रसाबरोबर पण खात होत्या आणि नुसते असे पण खात होत्या. तर खरंच खूप छान लागतात, नक्की करून बघा. आणि इथे खूप छान वाटलं त्यांना, म्हणजे मुलींनाही छान वाटलं आणि मिस्टरांनाही छान वाटलं. बरं नाही तरी आपली थोडीफार काही ना काहीतरी आपली करत आहे बाबा, म्हणून त्यांना छान वाटलं. आणि खरंच खूप छान झालं होतं जेवण. तर फ्रेंड्स इथे हे बघा आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि त्यानंतर मग मी इथे हे मुगाचे डोसे करायचे आहेत उद्या. तर त्यासाठी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. मूग, चणा डाळ आणि तांदूळ आहेत, हे मिक्सरला वाटून घेतले. आणि हे आहे चटणी. तर ही चटणी शेंगदाणा, ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे आणि ओले खोबरं आणि चणे, भाजलेले चणे, त्याची चटणी केलेली आहे. आणि वरून मग तडका दिलाय जिरं मोहरीचा. तर अशी चटणी केली, म्हणजे उद्याची कशी तयारी करून घेतली, कारण उद्या मुलगी स्कूलला जाणार. तर उद्या तिला टिफिन वगैरे द्यावं लागतं सकाळी. तर म्हणजे सकाळी नाही, तसं मी तुम्हाला सांगितलंच होतं मागच्या व्लॉगमध्ये, मी 10 वाजता गरम गरम तिला नेऊन देते. पण आता मी उद्या बाहेर जाणार आहे, म्हणजे शूटला जाणार आहे, त्यामुळे मग मी आता उद्या तिला सकाळीच देणार आहे टिफिन. इथे बऱ्यापैकी आता तयारी झालेली आहे. आणि आता इथे कसं आम्ही जेवण केलं होतं तर ते तसंच ठेवून दिलं होतं आणि पहिले तयारी करायला घेतली उद्याची टिफिनची वगैरे, म्हणून त्यामुळे मग इकडे हे तसंच ठेवलेलं होतं. आणि इकडे मुली पण अशाच बसलेल्या होत्या, त्यांना पण थकवा आला, त्यांना बोलत होती झाडू मारून घ्या, पण त्या पण थकलेल्या होत्या. आणि बऱ्यापैकी त्यांनी पण मला भरपूर मदत केली होती. मग म्हटलं चला जाऊ द्या, मीच करून घेते. आणि मग झाडू वगैरे मारून घेतला. आणि त्यानंतर मग मला बॅग पॅक करायची होती. म्हटलं काय विसरलं वगैरे, पर्स माझी नेमकी विसरली होती, म्हणून म्हटलं चला बॅगमध्ये आता पर्स भरून घेते, कारण सगळी बॅग आता मी भरूनच ठेवलेली होती, फक्त पैसे राहिले होते. तर म्हटलं पैसे चेक करूया आणि मग भरून ठेवूया. तर मुलीला सांगितलं बॅग आणायला. नेमकी इथे 12 वाजले आणि सगळे माझ्या भोवताल झाले आणि मला विश करायला आले. आणि इथे बघ मिस्टराच्या पाया वगैरे पडल्या, खूप छान वाटलं. चला झालंय माझं सगळं जेवण. हे बघा भाकरी केल्या, 4 भाकरी केल्या, हे बघा 4 भाकरी केल्या. आणि त्यानंतर इथे हे मुगाचे डोसे केलेत, हे बघा मुगाचे डोसे केले, टिफिनला पण नेले मुलीने. आणि त्यानंतर नाश्ता पण केला. आणि इथे रात्रीचे पराठे आहेत उरलेले, इथे ही चटणी, आणि त्यानंतर इथे ही भेंडीची भाजी. जरा करपली, जरा भांडी घासत होते त्यामुळे जरा थोडी करपली. आणि आता टिफिन भरून घेते मी. आणि लादी वगैरे सगळं पुसून घेतलं, भांडी लादी सगळं झालं. आणि इकडे आता माझी बॅग पण पॅक झालेली आहे, हे बघा
बघा दाखवते तुम्हाला. हे बघा बॅग पण पूर्ण भरलेली आहे. आता मी पण निघते, तयार होते ना. इकडे मुलगी झोपलेलीच आहे. चला मग आता तयार होते. रात्रीपासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. खूप छान वाटत आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे माझा बर्थडे आहे, त्यामुळे भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. तर खूप छान वाटते. आणि ज्यांच्यासोबत आता रिसेंटली ओळख झाली त्यांच्या पण शुभेच्छा येत आहेत. त्यांनी पण स्टेटसला ठेवलंय. तर आणि जे मी आधी कामामध्ये होती त्यांच्या पण, त्या फ्रेंड्सच्या सर्वांच्या शुभेच्छा येत आहेत. खूप छान वाटतंय. तर असंच प्रेम असू द्या कायम. आणि काय बोलावं नेमकं काही कळत नाही. खरंच खूप छान वाटत आहे. खूप छान फील होत आहे. कालपर्यंत भरपूर लो फील होत होतं, पण आज जरा थोडंसं बरं वाटत आहे. आणि सगळं आवरून घेतलंय, तुम्ही बघितलंच असेल. तर काय समजत नाहीये. आणि नेमकं म्हणजे विचार केला होता की फॅमिली सोबत म्हणजे कुठेतरी बाहेर वगैरे जावं, असं म्हणजे विचार केला होता. पण ते बोलतात ना, ठरवलेल्या गोष्टी कधी पूर्ण होत नाही. तर शेवटी तेच झालं. पण जे काही म्हणजे वेळेवर चालून येतं ते चांगल्यासाठीच चालून येतं असं समजायचं आणि पुढे चालत राहायचं. तर असंच काहीसं झालं. आणि काल नेमकं शूट आलं, म्हणजे बोलायला लागले की म्हणजे उद्या शूट आहे. तर मी जेव्हा घरी सांगितलं, मिस्टरांना पण सांगितलं फोन करून, ते जॉबलाच होते त्यावेळेस, मिस्टरांना सांगितलं फोन करून की उद्या शूट आहे माझं. तर एकदम ते पण अरे असं कसं बर्थडेच्या दिवशी नाही केलंस तर नाही चालेल का, असं वगैरे बोलायला लागले. मुली पण एकदम म्हणजे थोड्या नर्वस झाल्या जरा. पण असं काही हरकत नाही, म्हटलं नको, जायला तर हवंच. आणि जे काही चालून येतं ते चांगल्यासाठीच चालून येतं असं समजलं. आणि मग त्यांना सांगितलं, समजून सांगितलं, मला जाते. मग मिस्टर पण ठीक आहे चालेल बोलले, जा. तर तिकडे पण मी एन्जॉयच करणार आहे, नाही असं नाही. तर बघूया आता कसं काय होते ते. काही ठरवलेलं तर नाहीये कसं काय करायचं, काय करायचं. पण बघूया, जे काही होईल ते चांगलंच होईल असं मला तरी वाटते. आणि खूप छान वाटत आहे. तर असंच प्रेम असू द्या कायम तुमचं माझ्यावरती. आणि मी आता चाललेली आहे. तर डायरेक्ट सेटवरतीच मी तुम्हाला भेटेन. आणि तुम्हाला माहितीच आहे मी लो फील करत होते, तरी मी कालपासून सगळं मी म्हणजे करत आहे. तर तुम्हाला म्हणजे असं मनात असं कधीतरी विचार येतो की आपण कधीतरी आराम करावा, आजच्या दिवशी का होईना आपण काहीच काम करू नये, आयती काहीतरी भेटावं सगळं. आणि सगळं म्हणजे जवळ जवळ याव्या सगळ्या गोष्टी, असं वाटतं बाईच्या जातीला. म्हणजे प्रत्येकीलाच असं वाटत असेल असं मी तरी म्हणते. पण असं काही होत नाही. जे म्हणजे आपल्या बोलतात ना की बाईच्या जातीला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. मग किती आजारी असू दे, नाही काही असू दे, मग तो वाढदिवस असो किंवा इतर कुठलाही महिला दिवस असो किंवा कुठलाही दिवस असू द्या. तर सगळे दिवस आपल्यासाठी सारखेच असतात आणि सगळं हे करावं लागतं. आणि तुम्ही बघितलंच असेल, मिस्टरांना टिफिन पण करून दिला, सगळं करून दिला. आणि बऱ्याचशा गोष्टी, हे बघा माझ्या मुलीने मीठ साखर पाणी पण आणून दिले. मीठ साखर पाणी ना, हे बघा मीठ साखर पाणी आहे, आणून दिलंय. मी तिला माहितीये मी लो फील करते म्हणून, त्याच्यामुळे आता तिला म्हणजे प्रवासात कसं मला म्हणजे एकदम होऊ शकते सांगता येत नाही, डोकं वगैरे खूप दुखते, तर चक्कर वगैरे, म्हणून तिने मला आणून दिले. छान वाटते. मुलगी माझी जाम काळजी घेते. आणि खरंच तिने 2 दिवस भरपूर काळजी घेतली माझी. सारखी मला ती दिवसभर मीठ साखर पाणी करून देते आहे. तर मुलगी एक तरी असावी. आणि तर हो, मी तुम्हाला सांगत होते, हा टिफिन वगैरे करून दिला मिस्टरांना. सगळं मी करून जाते. मी इतर वेळेला पण करून जाते. इतर म्हणजे आधीचे पण तुम्ही ब्लॉग बघितले असेल, त्यातही मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, दाखवल्या सुद्धा. मी सगळं सकाळी 7 वाजता जरी शूट असेल, आज तर 10चा कॉल टाइम आहे, पण सकाळी 7ला जरी शूट असेल, 7ला पोहोचायचं असेल, तरी मी सगळं आवरून जाते. सकाळी लवकर उठते. आजही मी सकाळी 5:30ला उठली. आणि इतर म्हणजे जेव्हा 7ला असते तेव्हाही खूप लवकर उठते आणि सगळं आवरून जाते. आणि आजही मला बराचसा वेळ मिळाला म्हणून भांडी लादी सगळं करून जाते आहे. म्हणजे म्हणजे भांडी लादी सगळं करून घेतलं. तर बऱ्याचशा जणांच्या मनात विचार येतात आणि विचित्र प्रश्नही करतात, बोलतात, माझ्या मुलींना बोलतात, मलाही बोलतात. म्हणजे असं एकदम की तू शूटला जाते तर तू शूटलाच जात असशील, बाकी काय काम तर मिस्टर करत असतील असं वगैरे. बऱ्याचशा जणांना असे मनामध्ये विचार येतात. तर हे विचार ना सगळे काढून टाका. कारण असं नाही की म्हणजे मी शूटला जाते तर घरातले सगळे म्हणजे हे काम मी टाकून देत असेल त्यांच्यावर, किंवा मिस्टर करत असतील किंवा मुली करत असतील. तर असं काही नाहीये. मी नेहमी, आजच म्हणून नाही, मी नेहमी, आधी पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आधीच्या व्लॉग मध्ये, मी सगळं आवरून जाते.
तर असं काही हरकत नाही, तुमच्या मनात जे येऊ दे ते येऊ द्या. आपल्याला माहिती असतं ना ज्या म्हणजे आपण काय करतोय ते आपल्यालाच माहिती असतं. कारण लोकांना काय खूप म्हणजे बोलतात ना भरपूर काय काय म्हणजे काय बोलतात ग, बोलायला काही नसतं. हा, इकडूनही बोलतील आणि तिकडूनही बोलतील असं आहे. असं काही हरकत नाही. तर चला मग आता मी तुम्हाला डायरेक्ट सेट वरतीच भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया, बाय बाय.